करतात। माननीय अध्यक्ष महोदय, विधानसभा नियम 27 अन्वयाने मी सभागृहाला एक निवेदन करतो आहे। 47 पर्सनल नाही। सभापती अध्यक्ष महोदय, वाळू रेतीची वाहतूक वैध परवाना देऊन 24 तास करण्याबाबतचे निवेदन आहे। अध्यक्ष महोदय, वाळूचे उत्खनन सकाळी 6 ते सायंकाळी 6 या कालावधीत करता येतं। तसेच या कालावधीत सायंकाळी 6 वाजेपर्यंत जो वैध वाहतूक परवाना ETP तयार झाली त्याच वाहनाला सायंकाळी 6 नंतर वाळूची त्या ठिकाणी वाहतूक करता येतं। वाळू व्यतिरिक्त इतर गौण खनिज यांना 24 तास वाहतूक करता येतं। इतर गौण खनिजांना काही शहरामध्ये दिवसा वाहनांच्या रहदारीचे प्रमाण जास्त असल्याने वाळूच्या वाहतुकीस बंदी असतं। अनेक ठिकाणी विविध प्रकल्पाचे काम विहित मुदतीत पूर्ण करण्यासाठी वाळूची मागणी वाढलेली आहे। शिवाय सायंकाळी 6 नंतर वाळूच्या वाहतुकीवर निर्बंध असल्याने उपलब्ध वाहनाचा वाळू पुरवण्यासाठी योग्य वापर होत नाही। तसेच परराज्यातून राज्यामध्ये येणाऱ्या वाळूस 0 रॉयल्टी पास देऊन 24 तास वाहतूक करण्याची परवानगी आहे इतर राज्यातून। तथापि राज्यामधील वाळूच्या वाहतुकीस सायंकाळी 6 ते सकाळी 6 या कालावधीमध्ये बंदी असल्यामुळे राज्यामधील वाळूचा पुरेपूर वापर होत नाही। त्यामुळे सकाळी 6 ते सायंकाळी 6 या कालावधीत उत्खनन करून ठेवलेली रेतीची वाहतूक वैध वाहतूक परवाना देऊन काही अटी शर्तीच्या अधीन राहून 24 तास वाहतूक करण्याबद्दलचा निर्णय शासन घेते आहे। वाळूसाठी वाहतूक परवाना ETP तयार करण्यासाठी 24 तास सुविधा ही महाखनिजवर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। याकरता उत्खनन करून ठेवलेल्या वाळू रेती गटाचे स्वतंत्र जिओ फेन्सिंग करणे, CCTV सर्व्हिलन्स करणे, CCTV बसवणे, वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांना GPS डिव्हाइस बसवणे इत्यादी बाबी शासन निर्णयात समाविष्ट करण्यात आला आहे। अध्यक्ष महोदय, यामध्ये सभागृहाला एवढीच या ठिकाणी कल्पना असावी की सकाळी 6 ते सायंकाळी 6 या काळात जे उत्खनन होतं ते दिवसानीच उत्खनन राहणार, रात्री उत्खनन करता येणार नाही। पण दिवसभरात जो साठा तयार होतो तो साठा रात्री उचलता येत नाही। त्यामुळं मोठ्या प्रमाणावर राज्यामध्ये अवैध वाहतूक, त्यांना ETP नसतं, मग मोठ्या प्रमाणावर त्यांना पोलीस थांबवतात। मोठ्या प्रमाणावर त्यांना ते वाहतूक करताना त्या ठिकाणी तहसीलदार ADO हे त्या ठिकाणी विचारतात की तुमचा वाहन परवाना 6 वाजताच्या आतमधला नाही आहे। त्यामुळं दिवसभरात साठा झालेली वाळू ही ETPद्वारे महाखनिजच्या पोर्टलवर जाऊन CCTV सर्व्हिलन्स GPS आधारावर 24 तास वाहतूक करण्याची परवानगी आपण देतो आहे। हा शासन निर्णय निर्गमित करतो आहे। एखाद्या सन्मान्य मंत्री महोदयांनी निवेदन केलं तर त्याच्यावर प्रश्न विचारता येत नाही, मला माहिती आहे। मी त्याच्या संदर्भात प्रश्न विचारण्याकरता उभा नाही। मला फक्त एवढंच जाणून घ्यायचं की आपण नवीन वाळू धोरण आणलेलं आहे जी मागपासून चर्चेपासून, त्या धोरणावर काही सभागृहामध्ये चर्चा होणार आहे का? कारण ती चर्चा होणं आवश्यक आहे। ते धोरण जर बघितलं आपण तर ते विभागाला ते समान धोरण लागू पडण्यासारखं नाही आहे किंवा ते फिजिबल नाही आहे आणि व्हायबल पण नाही आहे, आणि म्हणून या धोरणावर सभागृहात चर्चा होईल का? माननीय अध्यक्ष महोदय, आपण राज्यामध्ये जुनं डेपोचं धोरण बंद करून नवीन धोरण आणलं। हे पब्लिक डोमेनवर 1 महिना होतं। 1200च्या वर सूचना सुधारणा राज्यातल्या जनतेने दिल्या। आमच्या सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी त्यावर, विभागीय आयुक्तांनी आपापल्या सुधारणा दिल्या, त्यावर अंतिम करण्यात आलं। माननीय भास्कर जाधव साहेब, कधीही कोणत्याही वेळी तुम्ही या धोरणावर चर्चा लावा, शासन या धोरणावर चर्चा करेल। परंतु राज्यातल्या 1200 लोकांनी सुधारणा सुचवल्या, त्यावर आपण केला आहे। काही ठिकाणी नैसर्गिक वाळू आहे, काही ठिकाणी नैसर्गिक वाळू नाही आहे। त्या ठिकाणी एमसँड धोरण आणलेलं आपण। एमसँड म्हणजे कृत्रिम वाळू तयार करण्याचं धोरण। एका जिल्ह्यामध्ये आपण 50 क्रेशर देतो आहे आणि त्याची काल SOP आपण तेही मी सभागृहात देतो आहे। 50 क्रेशर एका जिल्ह्यात
1,500 क्रेशर देतो आहे नुसतं एमसँड तयार करणे. आणि ही एमसँड 24 तास आपण करणार आहोत तयार. प्रत्येक 5 एकरचा जमीन आपण देणार आहोत. 5 एकर जमीन देऊन फर्स्ट कम फर्स्ट इंडस्ट्रीच्या डिपार्टमेंटच्या सर्व MSMEच्या सर्व सुविधा, MSMEचे सर्व त्यांना त्या ठिकाणी जेवढे काही त्यांना आपलं सवलती आहे त्या सवलती देऊन 50 क्रेशर एका जिल्ह्यात देतो आहे. त्याचा उद्या परवा ॲडव्हर्टाइजमेंट निघत आहे. या राज्यात फर्स्ट कम फर्स्ट 1,500 क्रेशर सुरू करायचे आहेत, जेणेकरून पुढच्या काळामध्ये नैसर्गिक वाढीवर आपल्याला काही गरज राहणार नाही. कृत्रिम वाढीवर आपण राज्य शिफ्ट करतो आहे. आणि जो 5 एकरचा आपण त्यांना 5 एकरचा आपण जो त्या ठिकाणी जमीन देणार आहे, एक प्रायव्हेट जमिनी अलाव करणार आहे. ज्यांच्या शेतामध्ये दगड आहे, ज्यांच्याकडे गव्हर्नमेंट लँड आहे त्यालाही अलाव करणार आहे. आणि जो 5 एकरचा पॉन्ड त्याचं डिझाईन असणार आहे कसं एमसँड करायचं, तो जो त्या ठिकाणी तलाव तयार होईल तो जलसंधारण आपण देणार आहे. त्यामुळे एकीकडे पाणीसाठा होईल, दुसरीकडे वाळू तयार होईल, सर्व त्याच्यामध्ये जे वाळू धोरण आणलं आहे. त्यामुळं एमसँड धोरण बाकी जिल्ह्याकरता आणलेलं आहे. या राज्यात 1,500 क्रेशर्स पुढच्या 3 महिन्यात लावण्याचा राज्य शासनाचा उद्देश आहे. सुधीर भाऊ महाराज, सन्माननीय सदस्य जसं म्हणाले तसं निवेदनावर प्रश्न जरी विचारता येत नसले तर जेव्हा मंत्री महोदय हे उत्तम उत्तर देण्याचा प्रयत्न करत असतात तेव्हा प्रश्न विचारण्याची सभागृहाची परंपरा आहे. मी माननीय मंत्री महोदयांना फक्त एक स्पेसिफिक जास्तीची माहिती विचारू इच्छितो. माननीय मंत्री महोदयांनी घोषणा केली की घरकुल योजनेसाठी 5 ब्रॉस रेती आम्ही मोफत देऊ. मंत्री महोदयांकडे मी वारंवार पत्रव्यवहार करत होतो की NGTच्या नियमानुसार तुम्ही 10 जूनला घरकुलांची रेती देण्याचं काम बंद केलं. पण ज्या घाटावर NGTच्या पर्यावरणाचा म्हणजे एन्व्हायरमेंट क्लिअरन्सचा विषय उपस्थितच होत नव्हता तिथं मात्र घरकुलांना रेती द्यावी. माझ्या मतदारसंघात 27,000 पेक्षा जास्त घरकुलांनी रेतीचे अर्ज केले, फक्त 500 घरकुलांनी रेती उचलू शकलेत. मला विनंती आहे की माननीय मंत्री महोदय हे बुलेट ट्रेनपेक्षा वेगाने काम करत असताना जेव्हा घरकुलाचा प्रश्न आला तेव्हा पॅसेंजरपेक्षा मंद गतीने निर्णय का होत आहे. माझी स्पेसिफिक आपल्याला विनंती आहे की आता तुम्ही 24 तास रेतीचा साधारणतः पुरवठा व्हावा, इन्फ्रास्ट्रक्चरसाठी व्हावा हा विचार करत असताना इन्फ्रास्ट्रक्चर ज्या गरिबांसाठी आहे, ज्या गरिबांच्या कष्टावर हा महाराष्ट्र आणि महाराष्ट्राची प्रगती उभी आहे, तर त्यामध्ये सुस्पष्टता आणा ना की त्यांना सुद्धा यानंतर कोणत्याही घाटावर अटकवले जाणार नाही. ज्यांचे ऑक्शन झाले त्या घाटावर तुम्ही 10% रेती देतो म्हणून सांगितलं, पण ज्यांनी ऑक्शन घेतले ते तर असे काही अडकवून बसले आहे की ते रेती द्यायला तयार नाही. म्हणून माझी विनंती आहे की घरकुलाला रेती देण्यासाठी कोणीही तिथं अडचण आणणार नाही. आणि अडचण आणली तर बावनकुळे साहेब तुम्ही त्याला आडवं केल्याशिवाय राहणार नाही. हे जरा आम्हाला थोडं घोषित केलं तर बरं वाटेल. कारण या संदर्भात मी तुमच्याकडे खूप पत्र दिलीत. अध्यक्ष महाराज, मान्य सुधीर भाऊंचं म्हणणं योग्य खरं आहे की NGTच्या नियमाप्रमाणे आपण सकाळी 6 ते सायंकाळी 6 इतकंच वेळ उत्खनन करू शकतो. पण आणि आता 10 जून नंतर राज्यामध्ये उत्खनन करता येत नाही. या ठिकाणी जो उपलब्ध साठा आपल्याजवळ आहे त्यामध्ये सुधीर भाऊ जे चंद्रपूरमध्ये पहिला निविदा झाल्या आहेत, चंद्रपूरमध्ये आता नवीन धोरणाप्रमाणे नानाभाऊ चंद्रपूरच जिल्हा असा आहे की पहिल्या नवीन धोरणाप्रमाणे निविदा झाल्या. 100 कोटी रुपये चंद्रपूरवरनं आपल्याला रॉयल्टी मिळाली. आत्ता जे आपण डेपो चालवायचो, पहिलं टेंडर झालं राज्याचं, जे आता भास्कर जाधव साहेब आपण राज्याला उलट डेपो धोरणामध्ये त्या डेपोवाल्यांना पैसे द्यायचे आहे राज्य सरकारच्या तिजोरीतनं. आता 100 कोटी एका जिल्ह्यातून मिळाले आपल्याला काल चंद्रपूरमधनं. सुधीर भाऊ 10% वाढू हा घरकुलाकरता एकूण निविदेच्या राखीव आहे. आणि आपलं जे म्हणणं आहे उपलब्ध वाळू जिथे इथे असेल आणि जिथे आपल्याला वाळूच्या पर्यावरण याची गरज नाही, पर्यावरणाच्या त्या ठिकाणी लायसन्सची गरज नाही किंवा पर्यावरण त्याची परवानगी घ्यायची गरज नाही, अशा ठिकाणी घरकुलाला वाटप देण्याचा शासन निर्णय आहे. कुणीतरी गल्लत करतं आपल्या जिल्ह्यामध्ये. मी आजच आपल्या चंद्रपूर कलेक्टरशी बोलून आपल्या जिल्ह्यातले सर्व आणि महाराष्ट्रातल्या घरकुलांना
24 तास रेती मिळेल अशी व्यवस्था करू. जयंत पाटील.